नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोल्युशन चॅप्टरच्या अंतर्गत काही माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी आपण पाहिल्या, 4 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी झाल्या. त्यामध्ये लोअरिंग ऑफ प्रेशर्स, ऑस्मॉटिक प्रेशर्स, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट अँड डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट्स. आता आपण चौथी क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी जी पाहत आहोत त्यामध्ये ऑस्मॉटिक प्रेशर आपलं हे चालू होतं. त्या ऑस्मॉटिक प्रेशरमध्ये समोरचं रिलेशन पाहायचं आपल्याला, ते म्हणजेच मोलार मास फ्रॉम ऑस्मॉटिक प्रेशर्स. मोलार मास फ्रॉम ऑस्मॉटिक प्रेशर्स. ठीक आहे, तर हा कन्सेप्ट पाहायचा आपल्याला, मोलार मास फ्रॉम ऑस्मॉटिक प्रेशर्स. तर हा कन्सेप्ट पाहत असताना, हा कन्सेप्ट जसा आपण पाहतो हे पाहत असताना, ठीक आहे, तर आपलं काय काय करायचं पहा. मोलार मासचा सिम्बॉल काय, यम. ऑस्मॉटिक प्रेशरचा पाय. मग आता आपण काल जे डेरिव्हेशन पाहिलं आहे ते काय पाहिलं आपण, ते कालचं डेरिव्हेशनमध्ये आपण जो भाग पाहिला, पाय इज इक्वल टू N2/V/RT अशा प्रकारचा पार्ट पाहिला. ठीक आहे, आणि हा भाग पाहिल्यानंतर आपण पाय इज इक्वल टू MRT टाकलं होतं. ठीक आहे, पाय इज इक्वल टू काय टाकलं होतं आपण, N2/V च्या ऐवजी काय घेतला होता, MRT. परंतु पाय इज इक्वल टू MRT असं जर केलं आपण तर आपल्याला इथं M म्हणजे मोलॅरिटी मिळतो, मोलार मास नाही मिळत. हा M कॅपिटल M आहे तो मोलॅरिटीसाठी आहे, मोलार माससाठी नाही. म्हणून असं याचं मॉडिफिकेशन फॉर्म न घेता याची स्टार्टिंग घेऊ. स्टार्टिंग काल केलेली आपण ती म्हणजेच कोणती, ही या प्रकारची. आता आपल्याला इथे N2 म्हणजेच काय, N2 म्हणजे आहे मोल ऑफ सोल्यूट. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1 करू. मोल ऑफ सोल्यूट. ठीक आहे, तर मोल ऑफ सोल्यूट झाल्यानंतर आपल्याला समोर N2 हा काय आहे, मोल ऑफ सोल्यूट झाला. मग मोल ऑफ सोल्यूट झाल्यानंतर आपल्याला समोरचा भाग जो पाहायचा आहे, त्या समोरच्या भागामध्ये आपल्याला प्रत्येक टर्म कशासाठी आहे किंवा त्याचं रिलेशन काय आहे ते पाहायचं आहे. N2 म्हणजे काय आहे, मोल ऑफ सोल्यूट. मग N2 इज इक्वल टू काय असतो, मास अपॉन, किंवा आपण याला असं लिहिलं, ठीक आहे, काय लिहिलं आपण, W2 अपॉन M2. W2 काय आहे, मास. ठीक आहे, आणि M2 काय आहे, मोलार मास. ठीक आहे, मग 2 कशासाठी आला, तर 2 हा सोल्यूटसाठी आलेला आहे. ओके, 2 कशासाठी आहे, 2 हा सोल्यूटसाठी आहे. मोलार मास, मास, आणि इथं काय आहे, मोलार मास. ठीक आहे, अशा प्रकारचा पार्ट आहे. मग आता हे मास अपॉन मोलार मास, मग हे जे आहे व्हॅल्यू आपल्याला पुट दिस इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये टाकायचं. इक्वेशन 1 मध्ये टाकल्यानंतर काय होईल, पाय इज इक्वल टू, आता मला सांगा N2 च्या जागी काय राहणार, N2 च्या जागी पाय इक्वल्स टू W2 अपॉन M2. ठीक आहे, आणि खाली इकडं काय राहिलं मग RT, आणि इथं काय राहणार, V. ओके, अशा प्रकारचा पाठ राहणार. मग याला समोर लिहायचा. आता हा कसा चेंज होईल, पाय इक्वल्स टू W2 RT अपॉन M2V. ठीक आहे, हा M2 इथं गुणाकारात होता, खाली आली की काय होईल तो, सॉरी भागाकारात होता, इथं खाली आली की गुणाकारात राहील. ठीक आहे, अशा प्रकारचा पार्ट तिथं तयार तो होणार आहे. त्यानंतर आता पाय आणि ऑस्मॉटिक प्रेशर, फक्त याला एक्सचेंज करायचं, म्हणजे हा दोघांची पोझिशन बदलायची, पाय आणि M2 ची. कारण आपण मोलार मास पासून सुरुवात केलं तर M2 इज इक्वल टू W2 RT अपॉन पाय V अपॉन पाय V. आणि हा जो झाला तो काय आला, M2 इज इक्वल टू W2 RT अपॉन पाय V. हा झाला मोलार मास फ्रॉम ऑस्मॉटिक प्रेशरचं डेरिव्हेशन्स. मग आपण एक एक टर्म पाहू. तर यामध्ये M2 काय होता, मोलार मास
ऑफ सोल्यूट. त्यानंतर W2 काय आहे, मास ऑफ सोल्यूट. ठीक आहे. त्यानंतर R काय, गॅस कॉन्स्टंट्स. ओके. त्यानंतर पाय काय, ऑस्मॉटिक प्रेशर्स. आणि व्ही काय, तर व्ही जे आहे ते काय आहे, व्हॅल्यूम. व्ही काय आहे, व्हॅल्यूम. अशा प्रकारे आपण मोलार मास फ्रॉम ऑस्मॉटिक प्रेशर हे कन्सेप्ट तयार केलं आहे. ठीक आहे. कन्सेप्ट तयार केला म्हणजे त्यांचं डेरिव्हेशन आणलेलं आहे. ठीक आहे. डेरिव्हेशन त्या प्रकारचं इथं प्रूव्ह केलं आहे. त्या प्रकारे डेरिव्हेशन इथं ऑप्टेन केलं आहे. प्रूव्ह करण्या म्हणण्यापेक्षा ऑप्टेन केलं आहे. ठीक आहे. नाऊ नेक्स्ट टर्म्स. आता याच्यामध्ये नेक्स्ट जो आहे तो नेक्स्ट आपल्याला पाहायचा आहे रिव्हर्स ऑस्मॉसिस. काय पाहायचं आहे, रिव्हर्स ऑस्मॉसिस. आपण आता पहिला भाग पाहिला. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, रिव्हर्स ऑस्मॉसिस. रिव्हर्स ऑस्मॉसिस. आता आपण ऑस्मॉसिस म्हणजे काय पाहिलं तर ऑस्मॉसिस म्हणजे काय, फ्लो ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन्स. ठीक आहे. ऑस्मॉटिक पार्ट पाहिला आपण. त्या ऑस्मॉटिक पार्टमध्ये काय होतं, फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम द फ्लो ऑफ सॉल्व्हंट इनटू द सोल्युशन थ्रू द सेमी परमेबल मेम्ब्रेन. म्हणजे सॉल्व्हंटचं फ्लो कोणाकडे, सोल्युशनकडे. आणि कशाच्या माध्यमातून होतं ते, सेमी परमेबल मेम्ब्रेन. मग आज आता आपण समजा उदाहरणार्थ हा कन्सेप्ट पाहायचा आपल्याला. इथे उदाहरणार्थ हा सॉल्व्हंट आहे आणि हा सोल्युशनचा पार्ट आहे. ठीक आहे. आणि हा सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. तर सॉल्व्हंटचा फ्लो कोणीकडे आहे, सोल्युशनकडे. सॉल्व्हंटचा फ्लो काय आहे, सोल्युशनकडे. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये काय होतो, हा रिव्हर्स होतो. रिव्हर्स म्हणजे काय आहे, इथं सोल्युशन राहणार. ठीक आहे. इथं सॉल्व्हंट राहणार आणि रिव्हर्स डायरेक्शन होणार. ठीक आहे. मग सोल्युशनचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल, तो सॉल्व्हंटमध्ये. सोल्युशनचं कन्व्हर्जन कशामध्ये आहे, सॉल्व्हंटमध्ये. अशा प्रकारचा कन्सेप्ट आहे तो. ठीक आहे. म्हणजेच काय, थोडक्यात आपण इथं पाहतो सॉल्व्हंट, इथे काय होता, सोल्युशन. ठीक आहे. हा आहे सेमी परमेबल मेम्ब्रेन. आपल्या रूलनुसार काय होता, सॉल्व्हंट कोणीकडे फ्लो होत होता, सोल्युशनकडे. मग या प्रोसेसला काय म्हणायचं, काय म्हणायचं या प्रोसेसला, या प्रोसेसला म्हणायचं ऑस्मॉसिस. आता समोर आपल्याला पुन्हा काय आहे, आता हा सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे, इथं सोल्युशन आहे, इथं सॉल्व्हंट आहे. आता काय होणार, सोल्युशन सॉल्व्हंटकडे फ्लो होणार असं तुम्हाला वाटते, परंतु तसा कॉन्सेप्ट नाही. इथं काय आहे, सोल्युशनमध्ये प्युअर जे सॉल्व्हंट असेल, जे ऑलरेडी पास झालेलं आहे, सोल्युशनमध्ये प्युअर जे सॉल्व्हंट असेल, ही क्रिया झाली ऑस्मॉसिस. ही क्रिया काय झाली, ऑस्मॉसिस. म्हणजे सॉल्व्हंटकडून सोल्युशनकडे, सॉल्व्हंटचा फ्लो कोणीकडे झाला, सोल्युशनकडे. आणि हा जो पार्ट आहे इथं काढला आपण, हा आहे सेमी परमेएबल मेम्ब्रेन्स. हा पार्ट काय आहे, सेमी परमेएबल मेम्ब्रेन. ओके. म्हणजे हा सेमी परमेएबल मेम्ब्रेन आहे, हा सेमी परमेएबल मेम्ब्रेन आहे. एसएम म्हणून सेमी परमेएबल मेम्ब्रेन्स. इथं एसएम सेमी परमेएबल मेम्ब्रेन. आता इथं सॉल्व्हंट फ्लो होतो कोणीकडे, सोल्युशनकडे. इथं सोल्युशन फ्लो होतो सॉल्व्हंटकडे, असा कन्सेप्ट नाही. सोल्युशन फ्लो सॉल्व्हंटकडे होत नाही. या सोल्युशनमध्येच काय असतो, सॉल्व्हंट असतो का नाही. आपण पाहिलं सोल्युशन चॅप्टरमध्ये. सोल्युशन म्हणजेच काय, सोल्युशन म्हणजेच काय, तर सोल्युशन म्हणजेच सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. सोल्युशन म्हणजेच काय, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. इकडे पहा, सोल्युशन म्हणजेच काय, सोल्यूट प्लस सॉल्व्हंट. आता हा सॉल्व्हंट कशामध्ये आहे, सोल्युशनमध्ये आहे. तसा सोल्युशनमध्ये काय आहे, सॉल्व्हंट. आणि पुन्हा काय असतो, सोल्यूट. ठीक आहे.
सोल्युशनमध्ये काय असतो सॉल्व्हंट आणि पुन्हा काय असतो सोल्यूट. म्हणजे हा झाला सोल्युशन आणि सोल्युशनमध्ये दोन पार्ट आहे. त्यामध्ये कोणता आहे एक सोल्यूट आणि दुसरा काय आहे सॉल्व्हंट. ठीक आहे म्हणजे सोल्यूट आणि सॉल्व्हंटचा पार्ट असतो सोल्युशनमध्ये. ठीक आहे सोल्यूट आणि सॉल्व्हंटचा पार्ट याला म्हणायचं ऑस्मॉसिस. याला म्हणायचं सेमी परमेबल मेम्ब्रेन. ऑस्मॉसिसमध्ये काय कोणती काय क्रिया होते सॉल्व्हंट सोल्युशनकडे पास होतो फ्लो होतो. कशापासून सेमी परमेबल मेम्ब्रेनपासून. मग इथं काय झालं सोल्युशन आहे सोल्युशनमध्ये काय असतो सॉल्व्हंट पुन्हा सोल्युशनमध्ये काय असतो सोल्यूट. पण यापैकी इकडे जो फ्लो होणार आहे तो फक्त कोणता होणार आहे कोणता होणार आहे सॉल्व्हंट. कोणीकडे या सॉल्व्हंटकडे. म्हणजे सोल्युशन मधला सॉल्व्हंट इकडे फ्लो होणे. ठीक आहे सोल्युशन मधला सॉल्व्हंटकडे फ्लो होणे म्हणजेच याला म्हणायचं रिव्हर्स ऑस्मॉसिस. त्याला काय म्हणायचं रिव्हर्स ऑस्मॉसिस. काय म्हणणार त्याला रिव्हर्स ऑस्मॉसिस. ठीक आहे त्याला रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणायचं. म्हणजे फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन into the pure solvent through the semi permeable membrane called reverse osmosis. मग आपण आता ही व्याख्या लिहू. यामध्ये काय आहे फ्लो किंवा असं लिहू म्हणू द प्रोसेस इन विच flow of solvent from solution towards solvent. हे सॉल्व्हंट कोणतं असणार आहे प्युअर. ठीक आहे द प्रोसेस इन विच फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन टुवर्ड सॉल्व्हंट थ्रो किंवा टुवर्ड म्हणण्यापेक्षा इन टू त्याच्या आतमध्ये इन टू सॉल्व्हंट. द प्रोसेस इन विच फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन इन टू सॉल्व्हंट ते सॉल्व्हंट प्युअर असणार थ्रो सेमी permeable membrane. Semi permeable membrane. This process called reverse osmosis. त्या प्रोसेसला काय म्हणायचं रिव्हर्स ऑस्मॉसिस. मग रिव्हर्स ऑस्मॉसिस काय आहे द प्रोसेस इन विच फ्लो ऑफ सॉल्व्हंट फ्रॉम सोल्युशन इन टू द सॉल्व्हंट प्युअर जो असेल तो थ्रो द सेमी परमेबल मेम्ब्रेन. दिस प्रोसेस कॉल्ड रिव्हर्स ऑस्मॉसिस. मग यामध्ये एक छोटी डायग्राम आहे. ती डायग्राम आपण काढू अशी आणि त्या डायग्रामच्या माध्यमातून हा कन्सेप्ट जो आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे अशा प्रकारे डायग्राम आहे आणि यामध्ये असा जो याचा पंप आहे एक्सेस प्रेशर्स. आता याच्यामध्ये इथं काय करणार प्रेशर ग्रेटर दॅन ऑस्मॉटिक प्रेशर्स आणि इकडं जो राहणार आहे अशा प्रकारचा पार्ट आहे ज्याद्वारे ठीक आहे इथं समजा आपण हा जो पार्ट आहे हा सेमी परमेबल मेम्ब्रेन आहे. हे फ्रेश वाटर आहे. ठीक आहे हा साल्ट वाटर आहे. हा पंप आहे कंप्रेस पंप. ठीक आहे तर त्यामध्ये यामध्ये प्रेशर अप्लाय होणार. ओके तर प्रेशर अप्लाय झाल्यानंतर एक्सेस प्रेशर असतो. तो एक्सेस प्रेशर अप्लाय होतो. कशावर अप्लाय होतो एक्सेस प्रेशर
हा एक्सेस प्रेशर अप्लाय होणार याच्यावर, या साईडला एक्सेस प्रेशर कशावर अप्लाय होणार, इथं सोल्युशनवर. ठीक आहे, साल्ट वॉटर म्हणजेच काय आहे, थोडक्यात हे काय आहे, सोल्युशन. म्हणजे साल्ट वॉटर काय आहे, म्हणजे NaCl आणि वॉटर दोघांचं कॉम्बिनेशन आहे, म्हणजे सोल्युशन आहे. आणि हा फ्रेश वॉटर आहे, तर फ्रेश वॉटर आहे म्हणजेच काय, हा जो फ्रेश वॉटर आहे म्हणजेच हा सॉल्व्हंट आहे. ठीक आहे, हा फ्रेश वॉटर आहे म्हणजे सॉल्व्हंट आहे, आणि सॉल्ट वॉटर आहे म्हणजे सोल्युशन आहे. म्हणजे सोल्युशनकडून सॉल्व्हंटकडे काय होते, फ्लो होतो. कशाचा फ्लो होतो, प्युअर सॉल्व्हंटचा किंवा सॉल्व्हंटचा. म्हणजे या इथं साल्ट आणि वॉटर एकत्र आहेत, ठीक आहे. सॉल्ट वॉटर म्हणलं त्याला, सोल्युशन आहे ते. यामधला वॉटर, ठीक आहे, आपण इथं दाखवलं सुद्धा, आपण काय करायला वॉटरपासून दाखवलं. यामधला जो वॉटर आहे, ठीक आहे, यामधला वॉटर इकडे येतो, कोणीकडे, फ्रेश वॉटरकडे म्हणजे सॉल्व्हंटकडे. आणि अशा प्रकारचा इथे फ्रेश वॉटर इथं कलेक्ट होतो. ठीक आहे, बाहेर असा म्हणजे सर्व पार्ट. इथं कंप्रेस पंप आहे हा. ठीक आहे, इथं प्रेशर अप्लाय करू शकतो याद्वारे. इथं प्रेशर अप्लाय करणार सोल्युशनवर, ते एक्सेस प्रेशर असणार. हे प्रेशर कसं राहील, ग्रेटर दॅन पाय. म्हणजे हे प्रेशर हे जे अप्लाय प्रेशर आहे, ठीक आहे, पंपद्वारे, तर ते अप्लाय प्रेशर हे ऑस्मॉटिक प्रेशर. त्यामुळेच आपण रिलेशन काय म्हणलं इथं रिलेशन काय आहे, प्रेशर ग्रेटर आहे कशापेक्षा, पायपेक्षा, म्हणजे ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा. मग जेव्हा ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जर प्रेशर ग्रेटर असेल तर तेव्हा हा रिव्हर्स ऑस्मॉसिस होतो. रिव्हर्स ऑस्मॉसिस कधी होणार, प्रेशर जर ग्रेटर आहे कशापेक्षा, ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा, आणि ते प्रेशर जर सोल्युशनवर अप्लाय केलं तर या माध्यमातून अप्लाय केलं तर यामधला जो वॉटर पार्टिकल आहे ते इकडे येणार. वॉटर म्हणजे सॉल्व्हंट आहे, तो या सॉल्व्हंटकडे येणार वॉटरच्या. ठीक आहे, आणि अशा प्रकारचं इथं आल्यानंतर तो इकडे बाहेर काढू शकतो. ही जे प्रोसेस आहे, तर ही प्रोसेस म्हणजेच काय आहे, रिव्हर्स ऑस्मॉसिस. ठीक आहे, तर ही प्रोसेस जी आहे ते रिव्हर्स ऑस्मॉसिस आहे. आणि रिव्हर्स ऑस्मॉसिस ही क्रिया, ही प्रोसेस इथं संपलेली आहे. नाव नेक्स्ट कन्सेप्ट. आता नेक्स्ट मध्ये काय आहे, तिसरा जो पार्ट आहे आपल्याला घ्यायचा आहे, व्हॅन्टा फॅक्टर्स. काय घ्यायचं आहे, व्हॅन्टा फॅक्टर्स. तर व्हॅन्टा फॅक्टरची माहिती आणि व्हॅन्टा फॅक्टरचा फॉर्म्युला तो पाहायचा आहे. मग काय पाहायचं आपल्याला आता, व्हॅन्टा फॅक्टर्स. व्हॅन्टा फॅक्टर्स, ओके, व्हॅन्टा फॅक्टर्स. तर व्हॅन्टा फॅक्टरचा सिम्बॉल काय आहे, आय. म्हणजे व्हॅन्टा फॅक्टर कशाने डिनोट करतात, आय न. तो आय कसा आहे, स्मॉल आहे. ओके, मग याची आता व्याख्या पाहायची. व्याख्या काय आहे, इट इज रेशिओ ऑफ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट solution to the colligative property of non electrolyte solution for the same concentrations. व्हॅन्टा फॅक्टर्स काय आहे, व्हॅन्टा फॅक्टर हा आता हा चॅप्टर जवळपास 1-2 बेडचाच राहिला आहे, यातले लास्ट आर्टिकलचा पार्ट आहे. व्हॅन्टा फॅक्टर काय करतो किंवा व्हॅन्टा फॅक्टर काय आहे, तर व्हॅन्टा फॅक्टर डिनोट करतो आपण स्मॉल एन, स्मॉल आय न. मग स्मॉल आय न डिनोट करल्यानंतर याची व्याख्या काय आहे, तर याची व्याख्या काय आहे, इट इज रेशिओ ऑफ क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रोलाइट सोल्युशन. म्हणजे क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टीचा रेशिओ आहे, पण ती कशासाठी, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन टू द क्वालिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन फॉर द सेम कॉन्सन्ट्रेशन. म्हणजेच काय, म्हणजेच आय इज इक्वल टू, हेच आपल्याला असं लिहिता येईल, क्वालिगेटिव्ह
प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइट solution divided by qualitative property of non electrolyte solution for same concentrations, नॉन इलेक्ट्रोलाइट सोल्युशन फॉर सेम कॉन्सन्ट्रेशन्स. मग हे कसं लिहिता येईल आता? हे असं लिहिता येईल डेल्टा पी मॅथमॅटिकल एक्सप्रेशन, डेल्टा पी स्टँडर्ड्स, नंतर डेल्टा टी बी डिवाइड बाय डेल्टा टी बी स्टँडर्ड. अशा प्रकारचं डेल्टा स्टँडर्ड अशा खाली या पद्धतीने लिहिले, म्हणजे ऑब्झर्व आणि थेरॉटिकल. थोडक्यात ऑब्झर्व थेरॉटिकल, नंतर डेल्टा टी एफ अपॉन डेल्टा टी एफ 0, त्यानंतर पाय अपॉन ठीक आहे. अशा प्रकारचा पार्ट आहे. हा पायचा साईन आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, इकडे व्हॅन्टा फॅक्टर्स चालू आहे आपला. तो व्हॅन्टा फॅक्टर काय सांगतो? तो व्हॅन्टा फॅक्टर्स आहे ऑब्झर्व क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी किंवा असं लिहू सांगू शकतो आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन टू द क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी ऑफ नॉन इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन फॉर द सेम कॉन्सन्ट्रेशन. याचा सिम्बॉल काय आहे? आय इज इक्वल टू, त्या सिम्बॉल काय आहे? आय, आणि इज इक्वल टू आपण ते समोरचं स्टेटमेंट हे मॅथमॅटिकल किंवा आपण अशा फॉर्मॅटमध्ये लिहिलं. ठीक आहे. मग ह्या क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी किती आहेत आपल्या? 4. कोणकोणत्या? तर त्यामध्ये ऑस्मॉटिक प्रेशर, एलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट्स अँड रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर्स. मग चारही एकमेका रिलेटेड कशा पद्धतीने आहेत? तर या पद्धतीने आहेत. आय तर व्हॅन्टा फॅक्टरचा सिम्बॉल आहे, डेल्टा पी अपॉन डेल्टा हा ऑस्मॉटिक प्रेशर आहे, सॉरी हा आपला लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आहे, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, इलिव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट आणि ऑस्मॉटिक प्रेशर्स. आणि खाली जे लिहिलेत तर यामधला दोघांचा डिफरन्स आहे तो म्हणजे कोणता आहे? इथं हा थेरॉटिकल प्रॉपर्टी आहे, सॉरी हा ऑब्झर्व प्रॉपर्टी, हे थेरॉटिकल प्रॉपर्टी. ठीक आहे. ऑब्झर्व प्रॉपर्टी, थेरॉटिकल प्रॉपर्टी, ऑब्झर्व प्रॉपर्टी, थेरॉटिकल प्रॉपर्टी, ऑब्झर्व प्रॉपर्टी, थेरॉटिकल प्रॉपर्टी, म्हणजे ऑब्झर्व थेरॉटिकल फॉर सेम क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टी. ठीक आहे. तर हे रिलेशन एकमेकाला अशा प्रकारचं ते रिलेटेड आहे. ओके, थँक्यू.